वडूज येथील पोलीस स्टेशनकडून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 मध्ये सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची झालेली 4,44,143 रुपयांची रक्कम फिर्यादी यांना परत केली असून या कामगिरीबद्दल परिसरात कौतुक होत आहे। याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की वडूज पोलीस ठाणे हद्दीत राहणारे तक्रारदार यांची 4,44,143 रुपयांची फसवणूक झाल्याबाबत त्यांनी तत्काळ वडूज पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने महिला पोलीस अंमलदार प्रियंका पवार यांनी त्याबाबत सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 यावरती त्यांची तक्रार नोंदवल्यास सांगितली व महाराष्ट्र सायबर क्राईम यांच्यामार्फत संबंधितांचे खाते गोठवण्यात आले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग रणजित सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तसेच सायबर पोलीस ठाणे सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम कामकाज पाहणारे पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, प्रियंका पवार यांनी बँकेशी पत्रव्यवहार करून आरोपींची खाती गोठवून तक्रारदार यांची फसवणूक केलेली रक्कम परत मिळवून दिली। तसेच त्याबाबत माननीय कोर्टाकडून आदेश प्राप्त करून फसवणुकीची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्याकडून वडूज पोलीस ठाण्यास गौरवण्यात आले आहे। नमस्कार, मी PI घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस स्टेशन। सर्वप्रथमतः वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना, सर्व बांधवांना नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। येणाऱ्या वर्षी प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचं, उत्तम आरोग्यदायी, यशस्वीतेचं आणि भरभराटीचं जावं। आता आपण सायबर गुन्हेगारी संदर्भाने मला प्रश्न विचारलेला आहे, त्या अनुषंगाने माझे सांगणे आहे की आमच्या पोलीस स्टेशनची टीम सायबरची रोकथाम करण्यासाठी किंवा सायबरचं डिटेक्शन करण्यासाठी सायबर इन्व्हेस्टिगेशन टीम पोलीस स्टेशन स्तरावरती आहे। ती टीम आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, त्याचबरोबर ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम, DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात त्यांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे आणि त्या टीमने अतिशय वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे, उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। माननीय SP सरांच्या हस्ते गेल्या क्राईम मिटिंगमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या त्यांना गौरवान्वित देखील करण्यात आलेलं आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये वडूज पोलीस स्टेशनला जे काय ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सायबर संदर्भाने विविध पोर्टलवरून, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशनचे शिवाजी खाडे मेजर, त्याचबरोबर गणेश शिरकुळे, महिला पोलीस अंमलदार कोमल पवार मॅडम आणि कुंडलिक कटरे यांनी 1930 या टोल फ्री क्रमांकावरती ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेऊन ते ज्या अकाउंटवरती रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती किंवा वळती केली होती सायबर फ्रॉडिलंट लोकांनी, तर त्याला फ्रीज करून ती परत देण्याचं काम ते मान्य न्यायालयाशी पत्रव्यवहार असेल, बँकेशी असेल, ते बँकेशी पत्रव्यवहार तत्परतेने करून एकूण 11 व्हिक्टिम्स म्हणजे सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या किंवा ज्यांच्या आर्थिक हानी झाली होती अशा 11 व्यक्तींना एकूण 4,44,143 रुपयाची रक्कम आपल्या डिव्हिजनचे SDPO रणजित सावंत सर यांच्या हस्ते आपण काल परत केलेली आहे। हे खूप एक चांगलं काम करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जे काय आपल्या 9 आव्हान आहे सध्या पोलीस दलासमोर, आपल्या सर्वांसमोर सायबर गुन्हेगारीचं, त्याची रोकथाम व्हावी यासाठी ते वेळोवेळी सातत्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांना सायबर अवेअरनेसबाबत जनजागृती करत असतात सातत्याने, जेणेकरून हा जे अदृश्य शत्रू आहे किंवा हा जे अपारंपरिक गुन्हे घडत आहे आणि नागरिकांना याचा सर्व प्रकारे मनस्ताप होत आहे, तर तो होऊ नये त्याकरता माझी टीम सातत्याने अहर्निश प्रयत्न करत आहे। अच्छा, त्या रक्कम आता तुम्ही सर्व रक्कम परत दिली की अजून काही उर्वरित रक्कम आहे, असं काय आहे की सर्व रक्कम ज्याची त्याला परत दिली आहे? आपल्याकडे 11 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या 11च्या 11 तक्रारीमध्ये ज्याला आपण गोल्डन सावर्स म्हणतो, 1930 आणि 1945 हा टोल फ्री नंबर आहे। जसं पोलीस स्टेशनला लोकांनी ज्या सुज्ञ लोकांनी तत्परतेने किंवा जागरूक नागरिकांनी आमच्याशी संपर्क केला आहे, त्यांचे आम्ही अकाउंट वेळीच फ्रीज करून त्या समोरच्या अकाउंटवरून आणखी 3rd अकाउंटवरती रक्कम ट्रान्सफर होण्याच्या अगोदर आपण ती रक्कम गोठवलेली आहे, परत केलेली आहे। इतर काही तक्रारी आहेत त्या देखील अतिशय सांगण्यास मला अत्यानंद होत आहे की त्यांची ही रक्कम लवकरात लवकर आम्ही सुपूर्द करत आहोत, ते इन प्रोसेस आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात। 2026 हे साल आमच्यासाठी नवी उमेद, नवा संकल्प, क्राईमलेस, क्लासलेस आणि कास्टलेस समाज निर्मितीसाठी कम्युनिटी पोलिसिंगवरती आमचा भर असणार आहे। गुन्ह्याची रोकथाम, गुन्ह्याचं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असतं। त्यामुळे माझी टीम आणि तुमचं सहकार्य, सर्व नागरिकांचं
खूप खूप लाभलेलं आहे. यापुढे आपली बॉन्डिंग आणखी किंवा कृतज्ञता आमची नागरिकाप्रती आहे. त्यामुळे ऋणानुबंध वाढणार आहे आणि त्यातून समन्वयातून सुसंवादातून आम्ही एक निर्भय वातावरण तयार करणार आणि गुन्ह्याची रोकथाम करून गुन्ह्याचं प्रिव्हेन्शन करण्यावरती आमचा जास्तीत जास्त भर असणार आणि सर्वांना हे वर्ष सुरक्षित जावो यासाठी आम्ही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.